श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 8. ग्रंथकार कैलासवासी विष्णू बळवंत थोरात. श्री गणेशाय नमः. सुखाचे कारक परब्रह्म स्वरूप, भक्तांचा आधार असणाऱ्या हे अनंत स्वरूपा, तुमचा जय जयकार असो. तुमच्याच कृपेने मी हे स्वामी चरित्र अल्पसे वर्णन केले आहे. पुढेही स्वामींच्या लीलांच्या अतिशय गोड कथा तुम्हीच माझ्याकडून वधवून घेत आहात. मागील अध्यायाच्या शेवटी स्वामींनी विष्णुबुवा ब्रह्मचार्यांना चमत्कार करून दाखवला, त्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. स्वामींनी अक्कलकोट नगरात वास्तव्य केले. तिथे सर्वजण स्वामींची भक्ती करीत. अशा स्वर्गासारख्या नगरीमध्ये सर्वजण आनंदात होते. त्या काळात निजाम सरकारच्या दरबारी राजे रायबहादूर शंकरराव या नावाचे महसूल अधिकारी होते. त्यांच्याकडे 6 लाख रुपयांची जहागिरी होती. त्यांच्याकडे विपुल प्रमाणात संपत्ती, संतती आणि सर्व प्रकारची सुखे होती. त्यांना कशाचीही कमतरता नव्हती. पण त्यांच्या पूर्वकर्मामुळे त्यांना ब्रह्मसंबंधाची बाधा झाली. कितीही उपाय केले तरी दिवसरात्र आराम मिळेना. त्यांचे शरीर अगदी सुकून गेले. त्यांना अन्न पाणी गोड लागेनासे झाले. कुठल्याही प्रकारच्या सुखसोयी आता त्यांना नकोशा झाल्या होत्या. अहो, ज्याला रात्र रात्र झोप लागत नाही त्याला सुख मिळणार तरी कसे? शंकरराव सतत चिंताग्रस्त राहू लागले. बाधा दूर व्हावी म्हणून त्यांनी कित्येक अनुष्ठाने केली. ब्राह्मणांना दक्षिणा देऊन संतर्पण केले. बराच दानधर्म केला. ते संसाराला विटले, अतिशय त्रासले. त्यांच्या शरीराचे तेज नाहीसे झाले आणि ते रात्रंदिवस अशांत राहू लागले. विधिलिखित कोणालाही टाळता येत नाही. प्रारब्धानुसार प्रत्येक जीवाला आपले भोग भोगावेच लागतात. मी कोणाला शरण जाऊ? माझ्यावर कोण कृपा करेल? असा कोण आहे जो माझी या बाधेतून मुक्तता करू शकतो? असा विचार करतानाच शंकररावांच्या मनात अजून एक विचार आला की आपण दत्तप्रभूंच्या पवित्र क्षेत्री गाणगापूरला जाऊन दत्तप्रभूंची अहोरात्र सेवा करावी. असा विचार करून ते गाणगापूरला गेले आणि तिथे अनुष्ठानाला बसले. 3 महिने तिथे सेवा केल्यानंतर एके रात्री त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की तू अक्कलकोटला जा आणि तिथे स्वामींची सेवा कर. त्यांच्या शब्दांवर श्रद्धाभाव ठेव. अशाने तुझी या बाधेपासून सुटका होईल. पण शंकररावांची स्वामीचरणी भक्ती जडलेली नव्हती. म्हणून दृष्टांत झाल्यावर सुद्धा त्यांनी गाणगापूर सोडले नाही. ते तिथेच राहिले आणि पुन्हा अनुष्ठानाला सुरुवात केली. त्यांना पुन्हा तेच स्वप्न पडले, ज्यात अक्कलकोटला जावे असा दृष्टांत त्यांना झाला. तेव्हा मात्र त्यांना वाटले की हे आपल्या हिताचे असावे. मग त्यावर विचार करून शंकरराव लगेच आपल्या पत्नीसोबत अक्कलकोटला जायला निघाले. अक्कलकोट नगरात प्रवेश करताच त्यांना स्वामींचे प्रेमळ भक्त दिसले, जे स्वामींचे नामस्मरण, कीर्तन आणि पूजन करत होते. त्या सर्वांसाठी स्वामीच त्यांचे आराध्य दैवत होते. त्या नगरातील सर्व स्त्री पुरुष आपापली कामे करताना स्वामींच्या चरित्राचे गोडवे गात होते. त्यातील कित्येक जण सकाळी स्नान करून पूजेचे साहित्य घेऊन लगबगीने स्वामींच्या चरणी अर्पण करायला जात होते. मराठी भाषेच्या बागेतल्या कमळ फुलांनी शंकर आणि विष्णू दोघेही स्वामींचे चरण पूजतात. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचा हा 8वा गोड अध्याय भक्तांनी आनंदाने ऐकावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.